नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल भगत आपल्या इतिहासाच्या लेक्चर सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इतिहासाच्या भागामध्ये बघणार आहे की अखंड भारताचे क्षेत्रीय विखंडन कसे झाले। याचा अर्थ असा होते की भारत अगोदर पूर्ण एक मोठा देश होता ज्याच्यावर एक केंद्रीय सत्ता होती आणि या केंद्रीय सत्तेचं काय झालं, छोट्या छोट्या राज्यांमध्ये विभाजन झालं आणि छोट्या छोट्या राज्यामध्ये ज्यावेळेस विभाजन झालं त्याचं, तर इंग्रजांना या छोट्या छोट्या क्षेत्रीय राज्यांना जिंकायला काय झालं, इझी गेलं, सोपी झालं। कारण इंग्रजांनी भारत हा स्टेप बाय स्टेप जिंकला, डायरेक्ट कोणत्या एखाद्या मोठ्या बादशाहकडून जिंकून घेतला नाही। तर अगोदर जसा बंगाल जिंकून घेतला, त्याच्यानंतर मैसूर जिंकून घेतला, त्याच्यानंतर मराठ्यांनी जिंकून घेतला, असे छोटे छोटे जे काही क्षेत्रीय राज्य होते त्यांना जिंकून घेतलं। तर आपल्याला अगोदर पाहायचं आहे की अगोदर जो आपला भारत होता हा कसा होता, एक अखंड देश होता। त्या अखंड देशाचे छोटे छोट्या राज्यांमध्ये विभाजन कसं झालं, तर बघा त्याची सुरुवात करतो की जेव्हा औरंगजेबाचा काळ होता, औरंगजेबचा ज्यावेळेस काळ होता त्या काळामध्ये त्याचं राज्य 21 सुब्यावर होतं। म्हणजे औरंगजेबचं जे राज्य होतं ते होतं 21 सुब्यावर। हे जे 21 सुबे आहे त्या 21 सुबे आपण पाहू की एक सुबा जो होता, 21 सुब्यापैकी एक सुबा जो होता हा अफगाणिस्तानामध्ये काबूलमध्ये होता। औरंगजेब ज्यावेळेस होता त्यावेळेस किती सुबे होते, 21 सुबे होते। त्या 21 सुब्यापैकी एक सुबा जो होता हा कुठं होता, तर हा होता अफगाणिस्तानमध्ये, काबूलमध्ये। म्हणजे विचार करा त्यावेळेस भारत जो होता अफगाणिस्तान पर्यंत पसरला होता। तर अफगाणिस्तानमधील काबूलमध्ये होता। 14 सुबे जे होते ते उत्तर भारतामध्ये होते आणि 6 सुबे जे होते ते होते दक्षिण भारतात। तर आपल्या लक्षात आलं की औरंगजेबच्या काळामध्ये किती सुबे होते, 21 सुबे होते। एक सुबा जो होता तो होता अफगाणिस्तानमध्ये, काबूलमध्ये। त्याच्यानंतर 14 सुबे जे होते ते होते उत्तर भारतामध्ये आणि 6 सुबे जे होते ते होते दक्षिण भारतात। आपण दक्षिण भारतात राहतो म्हणून आपण दक्षिण भारतातले सुबे पाहू। जसा औरंगाबाद एक सुबा आहे, त्याच्यानंतर एक बेरार आहे, विजापूर आहे, गोलकोंडा आहे, कर्नाटक आहे आणि अहमदनगर। तर हे जे आहे हे सुबे आहे। मग या 21 सुब्यामध्ये प्रशासन कसं चालवते, औरंगजेबाच्या काळामध्ये या 21 सुब्यामध्ये प्रशासन कसं चालते, तर बघा हे जे काय एक सुबा आहे, इथं 14 सुबे आहे जे उत्तर भारतातले आहे आणि 6 सुबे जे दक्षिण भारतातले आहे। याच्यातील प्रत्येक सुब्यामध्ये औरंगजेबाने एक एक सुभेदार नेमला होता। काय नेमला होता, एक एक सुभेदार, ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये म्हणू राज्यपाल। प्रत्येक याच्यामध्ये काय झाला होता, एक एक सुभेदार, ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये काय म्हणतो, राज्यपाल नेमला होता। आणि औरंगजेबातर्फे औरंगजेबाचा जो काही आदेश आहे त्याला फॉलो करत हे लोक काय करायचे का तिथं प्रशासन चालवायचे औरंगजेबाच्या मार्फत। लक्षात आलं। पण गोष्ट अशी झाली की 20 फेब्रुवारी 1707 वयाच्या 88व्या वर्षी औरंगजेब मरण पावला। केव्हा मरण पावला, 20 फेब्रुवारी 1707 वयाच्या 88व्या वर्षी औरंगजेब मरण पावला। आणि कहाणी औरंगजेब मरण पावल्यानंतर सुरू होते। आता औरंगजेब मरण पावल्यानंतर कहाणी कशी सुरू होते की जोपर्यंत औरंगजेब आहे तर त्याच्या हातामध्ये 21 सुबे आहे, 21 सुब्यामध्ये तो प्रशासन चालवते। म्हणजे अफगाणिस्तान, दक्षिण भारत इथपर्यंत काय आहे, औरंगजेबाचा काय मान आहे, त्याच्या हातून कोणी वाचू शकत नाही। हे 21 प्रांतातले जेवढे काही सुभेदार असन तेवढेही त्याच्या मर्जीतले आहे। पण जसा औरंगजेब मरण पावला कहाणी इथून सुरू झाली, कारण त्याचे औरंगजेबाचे जे काही वारसदार आहे हे औरंगजेब सारखे कुशल प्रशासक नव्हते। आता आपण औरंगजेबाला भरपूर लोक वाईट म्हणते, पण मी औरंगजेबाला चांगला म्हणणार। त्याचं कारण असं आहे की या 21 सुब्यावर त्याची पकड आहे। म्हणजे औरंगजेब जो आहे हा कुशल प्रशासक होता। औरंगजेब नंतर जे त्याचे मुलं आले गादीवर ते कुशल प्रशासक नव्हते।
कुशल प्रशासक नव्हते. का बरं नव्हते हे आपल्याला समजून घ्यावं लागेल की औरंगजेब नंतर जे त्याचे वारसदार आहे हे कुशल प्रशासक का नव्हते. त्याचं कारण आहे की औरंगजेबानं एक पाप केलं. मग आता तुम्ही म्हणाल का सर आता तुम्ही पाप आणि पुण्याच्या गोष्टी कशा का करायला लागले. आपण तर MPSC राज्यसेवा UPSCचा अभ्यास करतो आणि आपण पाप पुण्याचा अभ्यास कसा का करून राहिलो. बघा औरंगजेबाने काय पाप केला. औरंगजेबाने सत्तेसाठी त्याचे वडील जे त्याचे पप्पा आणि त्याचे भाऊ यांना खतम करून टाकला. आता औरंगजेबाचे पोरं कसे आहे, मोठे मोठे आहे. आता औरंगजेबाला अशी भीती आहे का यार मी जसं माझ्या वडिलांना मारलं, मी जसं माझ्या भावांना खतम केलं, तसे माझ्याही पोरांनी माझ्या विरुद्ध बंड करू नये, मलाही तसंच खतम करू नये. याच्यासाठी औरंगजेबाने काम केलं का त्याच्या मुलांना अय्याश बनवलं, कुशल प्रशासक होऊच दिलं नाही. मग जर कुशल प्रशासक होऊच दिलं नाही तर याचे जे पोरं आहे ते कसे राहील, कुशल प्रशासक नसणार. म्हणून असं आहे की औरंगजेब तर मरून गेला. औरंगजेब कसा होता, एक कुशल प्रशासक होता. त्याच्या हाती 21 सुबे होते. हा मरण पावला. औरंगजेब मरण पावल्यानंतर त्याचे जे काही मुलं आहे हे कुशल प्रशासक नव्हते. आता याचा फायदा असा आहे त्यांचे सुभेदार यांच्यापेक्षा हुशार होते. म्हणजे यांचे जे सुभेदार होते हे औरंगजेबाच्या पोरांपेक्षाही काय होते, हुशार होते. आणि हे जे सुभेदार औरंगजेबाच्या मुलांपेक्षाही हुशार होते. याचा परिणाम असा झाला का हे औरंगजेबाचे मुलं किंवा औरंगजेबाचे वंशज सुभेदाराच्या हातचे खेळणे झाले. म्हणजे आता यांना कोणतंही काम करायचं आहे तर सुभेदाराच्या मदतीनंच करणार. का मला तुम्ही गादीवर बसवा, माझ्यामध्ये ताकद नाहीये गादीवर बसण्याची. मग हे सुभेदार काय करायचे, त्यांच्या फायद्यासाठी, प्रत्येक जण त्यांच्या फायद्यासाठी काय करायचा, या पोरांचा यूज करायचे. याचा परिणाम असा झाला का वारसदारांमध्ये गादीसाठी आणि सुभेदारांमध्ये चांगल्या पदासाठी सत्ता संघर्ष सुरू झाला. म्हणजे पोरं चांगले आहे का औरंगजेबाचे, कुशल प्रशासक नाही, यांचे सुभेदार यांचा यूज करते. मग कॉम्पिटिशन मध्ये भरपूर राजपुत्र आहे. या राजपुत्रांना वाटते का मी सत्तेवर बसलो पाहिजे आणि या साईडने जे सुभेदार आहे सुभेदारांना वाटते की मला चांगले पद भेटले पाहिजे. याच्यासाठी काय करून राहिले का दोघे जण एकामेकाचा यूज करून राहिले. सत्ता सुभेदारांमध्ये चांगल्या पदासाठी संघर्ष, तर राजपुत्रामध्ये सत्तेवर बसण्यासाठी संघर्ष सुरू झाला. आणि याचा परिणाम असा झाला की दिल्लीमध्ये सत्तेसाठी हत्या करणं सुरू झाली, कुटील कारस्थान करणं सुरू झाले, भ्रष्टाचार आहे याला खूप मोठ्या प्रमाणात काय झालं, सुरुवात झाली. आणि याचा परिणाम असा झाला का जे औरंगजेबाच्या काळामध्ये केंद्रीय सत्ता जे मजबूत होती ते केंद्रीय सत्ता कमजोर झाली, तहस-नहस झाली, खतम झाली. पण अजूनही जे काही सुभेदार आहे, जे प्रांतामध्ये सुभेदार आहेत, त्यांना याच्याबद्दल काही तेवढी माहिती नाही. हे तर तेव्हा माहित पडलं ज्या वेळेस भारतावर नादिरशहाने आणि अहमदशाह अब्दालीने आक्रमण केलं. ज्या वेळेस नादिरशहाने भारतावर आक्रमण केलं आणि ज्या वेळेस अहमदशाह अब्दालीने भारतावर आक्रमण केलं त्यावेळेस भारतातले जेवढेही काही म्हणजे औरंगजेबाचे शत्रू म्हणजे मोगलांचे शत्रू आणि मोगलांचे जे काही मित्र होते त्यांना सगळ्यांना माहित पडलं का केंद्रीय सत्ता जे आहे ते कशी एकदम कमजोर झाली आहे, यांना कोणी उठसूट येऊन झापड मारते. म्हणजे इथं लक्षात येते की आपलेच लोक जे आहे हे काय करून राहिले, सत्तेसाठी यांचा फायदा घेऊन राहिले. याचा परिणाम असा होऊन राहिला की केंद्रीय सत्ता काय होऊन राहिली, नष्ट होऊन राहिली. एक म्हण आहे हिंदीमध्ये कि जब अपनों में ही गद्दार और मुनाफिक पैदा हो जाए तो मैदान में खड़ा शेर भी कुत्तों से बाजी हार जाता है. असंच झालं ना की भारतामधलेच लोक काय झाले, गद्दार झाले. औरंगजेबाचे सुभेदार औरंगजेबाच्या वंशासाठीच काय झाले, गद्दार झाले, स्वतःच्या फायदा पाहासाठी झाले. आणि हे जो काही शेर होता जो मैदानात उभा होता तो
कुत्तों से बाजी हार गया, म्हणजे इंग्रजांनी काय केलं, अख्ख्या भारतालाच कॅप्चर करून टाकलं. बघा मग काय झालं की ज्यावेळेस नादिरशाह आणि अहमदशाह अब्दालीचं आक्रमण झालं तर मुघल सत्तेचं जे काही खरं रूप आहे, मुघल सत्तेची जी काही प्रतिष्ठा होती का मुघल सत्ता एकदम ताकदवर सत्ता आहे हे माहीत पडलं की हे काही ताकदवर नाही. मग जर आपण ताकदवर राहत नाही तर प्रत्येक जण आपला फायदा घेण्याचा प्रयत्न करते. हे तेव्हाही लागू होतं, हे आताही लागू आहे. जर तुम्ही कमजोर असाल तर प्रत्येक जण तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. बघा यांचा फायदा कसा झाला, का याचा परिणाम असा झाला का जे प्रांतातील सुभेदार होते, ह्या प्रांतातील सुभेदारांनी केंद्रीय सत्तेच्या अधीनस्थच, म्हणजे असं दाखवायचं केंद्राला की आम्ही तर काय तुमच्या अधीनस्थच आहे, पण त्यांना माहित आहे की केंद्रीय सत्ता कशी आहे, कमजोर आहे. मग दाखवायचं असं का आम्ही तर अजूनही तुमच्याच आहे, पण राज्य चालवायचं स्वतःच. म्हणजे केंद्रीय सत्तेच्या अधीनस्थ स्वतंत्र शासक बनले. हे यांनी काय केलं, केंद्रीय सत्तेच्या अधीनस्थ राहून स्वतःचं शासक घोषित केलं. म्हणजे अशा प्रकारे मोगलांच्या कमजोरीचा मोगलांच्या मित्रांनी आणि मोगलांच्या शत्रूंनी दोघांनी फायदा घेतला. म्हणजे मी आता जे मन तुम्हाला म्हणून दाखवली ते इथं लागू होते कि जब अपनों में ही गद्दार और मुनाफिक पैदा हो जाए तो मैदान में खड़ा शेर भी कुत्तों से बाजी हार जाता है. मुघलांचेच कमजोरीचा फायदा त्यांच्याच दोस्तांनी, म्हणजे त्यांचेच सुभेदार त्यांनीच फायदा घेतला आणि त्यांचे शत्रू यांनी पण काय घेतला, फायदा घेतला. म्हणून काय झालं का हे जे स्वतंत्र शासक निर्माण झाले त्याच्यामुळे युरोपियनांचा संबंध यांच्या सोबत आला. ज्यावेळेस औरंगजेब होता, ज्यावेळेस केंद्रीय सत्ता मजबूत होती, तर जहागीर बादशाह जो आला होता, जहागीर बादशाहच्या काळामध्ये आपल्याला माहित आहे इंग्रजांचा हॉकिन्स आला होता, थॉमस रो आला होता, यांचा संबंध केंद्रीय सत्तेसोबत होता. पण ज्यावेळी या प्रांतिक सत्ता तयार झाल्या, केंद्रीय सत्ता कमजोर झाली, तर इंग्रजांनी केंद्रीय सत्तेसोबत आता देणं घेणं ठेवलं नाही. कारण इंग्रजांना माहित आहे की केंद्रातले जे काही लोक आहेत त्यांचं काही चालतही नाही. मग संबंध ठेवायचा कोणासोबत, तर या प्रांतिक लोकांसोबत ठेवायचा. पण तरी पण असो, केंद्रीय सत्ता मजबूत काय झाली, काय विखंडित झाली, विभाजित झाली, पण भारतात अराजकता पसरली नाही. कारण प्रत्येक स्टेटमध्ये एक वेगळी प्रतिसरकार आणि प्रशासन काय झालं, व्यवस्था तयार झाली. प्रत्येकाने आपापलं एक वेगळी प्रशासन प्रणाली ठेवली, म्हणून काही भारतामध्ये पाहिजे तशी अराजकता पसरली नाही. मग आता पाहायचं आहे की हे जे काही प्रांतिक सत्ता होती याची कमजोरी काय होती. हे जे काही प्रांतिक सत्ते आहे जे तयार झाले, म्हणजे प्रत्येकाने एक वेगवेगळं राज्य जे स्थापन केलं, याचा कमजोरी अशी होती की यांना स्वतःचा राज्य विस्तार करायचा होता. प्रांतिक सत्तेला स्वतःचा राज्य विस्तार करायचा होता. त्याच्यामुळे ते एकमेकांसोबतच युद्ध करे. म्हणजे भारतातलेच राजे भारतातल्याच राजाविरुद्ध काय करायचं, युद्ध करायचं. आणि भारतातलाच राजा भारतातल्याच राजाविरुद्ध युद्ध करण, म्हणजे याचा अर्थ असा होते की भारतात ऐक्य नाही आहे, भारतात एकी नाही आहे, तेव्हाही नव्हती. आणि सत्यस्थिती तर आताही सांगतो तुम्हाला, आताही भारतात एकी नाही. एक इंग्रज इतिहासकार होऊन गेला, त्याचं असं म्हणणं आहे की भारताबद्दल जर बोलायचं आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या की भारत नावाचा देश कधीही अस्तित्वात नव्हता, भारत नावाचा देश कधी अस्तित्वात नाही आणि भारत नावाचा देश कधीही अस्तित्वात येणार पण नाही, असा तो इतिहासकार बोलला. भारताच्या बाबतीत एक बोललं जाते की भारतीय लोक जे आहे, भारत म्हणजे एक असा भौगोलिक प्रदेश आहे की ज्याच्यामध्ये जे लोक राहतात त्यांना राष्ट्रीय ऐक्याची भावना नाही. भारत म्हणजे काय आहे तर फक्त फुटका जमाती आहे. मी हिंदू, मी मुसलमान, मी बौद्ध, मी जैन, मी शीख, मी मराठी, मी गुजराती, माझी भाषा मराठी, माझी भाषा हिंदी, माझी भाषा संस्कृत, माझी अमुक जात, माझा हा धर्म. भारत याच्यामध्येच राहिलेला आहे. कारण आणि याच गोष्टीमुळे आपला कोणीही फायदा घेते, राजकारणी पण फायदा घेते. असो तर भारतामध्ये त्यावेळेस पण काय नव्हती, एकी नव्हती. कारण काय आहे, कारण त्यांना प्रत्येक राज्यांना काय करायचं आहे, आपला राज्य विस्तार करायचा आहे. मग काय करायचं की हे केंद्रीय सत्ता ज्यावेळेस होती त्यावेळेस यांचे युद्ध होत नव्हते, पण आता काय व्हायला लागले, युद्ध व्हायला लागले. भारतीयांमध्ये एकी नाही, भारतीयांमध्ये एकी नव्हती.
त्याचा असं झालं. तसंच काय जाते का आपले प्रांतिक अधिकारी काय होते, भ्रष्ट होते. पुन्हा एक सांगायचं येतं का भारतीयांनी आधुनिकीकरण स्वीकारलं नाही. उदाहरणार्थ राजकीय व्यवस्था, राजस्व प्रणाली, उद्योग, कृषी, सेनेचं आधुनिकीकरण, नवीन शस्त्र, नौसेना याचा यूज केला नाही, त्याला ऍक्सेप्ट केलं नाही. हा खूप मोठा आहे आणि याचाच कमजोरीचा, हे जे काय भारतामध्ये कमजोरी झाली याचाच फायदा ब्रिटिशांनी घेतला. ब्रिटिशांनी प्रत्येकाला एकाला गाठून कसं स्टेप बाय स्टेप जिंकत गेले आणि अख्ख्या भारताला जिंकून घेतलं. असो, तर आता आपल्याला पाहायचं आहे की प्री आणि मेन्सच्या दृष्टिकोनातून की असे कोणते कोणते क्षेत्रीय राज्य आहे का ते आपल्याला पाहावं लागेल, इंग्रजांनी त्यांना कसं कॅप्चर केलं. आणि मेन्सच्या दृष्टिकोनातून जसं बंगाल, मराठा, म्हैसूर, शीख विलिनीकरण कसं कसे होऊन राहिले, ह्या सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप आता पार्ट वाईज पार्ट पाहत जाऊ. ठीक आहे ना.